दोन गोष्टी सांगतो मी, फक्त वेळ कमी, कारण मला माहिती आहे माझे जे सर आम्हाला जे घडवलं ते मुदगडे सर बऱ्याचशा गोष्टी अनुभवाचं बोल सांगितलं. तुम्हाला सांगतो मुलांना पहिले का आम्हाला खूप मार खाल्लेले आहेत. सराई आम्हाला हातावर ते डस्टर असायचं, ते डस्टरने मार आम्हाला खाऊन आज आम्ही आज व्यासपीठावर बसलेलो आहोत. अशा पद्धतीने त्यावेळी शिक्षक आम्हाला विद्यार्थ्यांना वागणूक द्यायचे. प्रत्येक टॉयलेट रोज सकाळी साफ करायचो आम्ही. आजच्या मुलांना आजचे पालक वर्ग लगेच कंप्लेंट घेऊन येतात, परंतु ही शिस्त रयत शिक्षण संस्थेची होती. स्वच्छ भारत अभियान नव्हे, रयत शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकतात, जे शिक्षक असतो, जो शिपाई असतो, त्यांना एक रयत शिक्षण संस्थेबद्दल वेगळी प्रेम, वेगळी माया असतो. तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळी मी रायगड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळी माधव गायकर सर शिपाई हे सहज आले माझ्याकडे का अरविंद का मला सहलीला मुलांना न्यायचं आहे. पण त्यावेळी योगायोग असं झालं होतं, एक उदाहरण सांगतो का पुण्यामधली विद्यार्थी मुरुडच्या याच्यामध्ये बसमध्ये एक्सपायर झाले होते. त्यामुळे गव्हर्नमेंटने निर्णय टाकला का सहली काढायच्या नाहीत. असा प्रसंग असताना पण माधव गायकरांची चिकाटी कशी असतो एका माणसाची, का सोडलं ना, मला शिक्षक नाराज होतील, विद्यार्थी नाराज होतील, आमचा प्रोग्राम ठरलेला आहे, परंतु मला हे कार्यक्रम करायचाच आहे, मला न्यायचंच आहे सहलीला. शेवटी बॅक डेटमध्ये सुनील पाटील त्यावेळी CEO होते, त्यांच्याकडनं मी बसून घरी जाऊन आम्ही सही घेतली, पण त्यांना मी त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी, त्याच्या सहलीसाठी मी त्यांना पसंती दिली. म्हणजे एक शिपाई याचं काम कसं असतं बघा, त्याचं काम नुसतं वर्तुक नाही का, त्यांनी साताऱ्याचं काम असू द्या, शाळेचं काही क्युरी असू द्या, तुरंत बोलला आम्ही निघालो साताऱ्याला, मी फोन केलं कुठे तर आम्ही निघालो साताऱ्याला चाललो, असा असा विषय आहे. म्हणजे कुठल्याही कामामध्ये कधीही काही तडजोड केली नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे आज 23 पुरस्कार एका शिपाईसारख्या व्यक्तीला मिळतात. मी असा शब्द का म्हणतोय, कारण त्या व्यक्तीने कधीही गर्व केला नाही. तुम्हाला मी सहज सांगतो, आज व्यासपीठावर आम्ही कार्यक्रम ठेवतोय, पण त्या कार्यक्रमाला लागला सतरंगी असू द्यात, या टेबल खुर्च्या असू द्यात, हे सुद्धा उचलून आणण्याचं काम माधव गायकर करत होते. मला कधी कधी मी त्यांना म्हणायचो, कारण मी त्यांना काका बोलतो म्हणून, काका हे तुम्ही नका करू, परंतु कधी लाजले नाही. कधीही त्यांचं शर्ट बघलं तुम्ही ओला घामाने माखलेला असायचं. पण आज आनंद वाटतोय, सकाळी बघितलं वाटलं सूटमध्ये दिसले, जरा आनंद वाटला. पुढचं आयुष्य माधव काका तुम्ही नक्की सांगतो मी तुम्हाला का पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की म्हटलं जातो प्रत्येक माणसा